स्वर्गीय शकुंतला फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम नेहमीच सर्वसामान्य जनतेसाठी राबवले जातात। शकुंतला फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली नवी शहरातील तुर्भे परिसरामधील नवी महानगरपालिका क्षेत्रात साफसफाई विभागात काम करणाऱ्या कामगारांना तसेच गरजू महिलांना फाउंडेशनच्या वतीने मोफत साखर वाटप करण्यात आली। यावेळी फाउंडेशनच्या सचिव प्रीती सचिन पाटील, सेक्टर 21 तुर्भे कॉलनीतील शिवसेनेचे शाखा प्रमुख व फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन पाटील, नवी युवा सेना उपजिल्हा प्रमुख साईनाथ वाघमारे, तुर्भे विभाग प्रमुख बाळकृष्ण खोपडे, शंकर गवंडे, पूजा कोळी यांच्या हस्ते मोफत साखर वाटप करण्यात आली। फाउंडेशनच्या वतीने सर्वसामान्य जनतेच्या समस्या सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे पदाधिकारी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले। पवार साहेब, तुम्ही सफाई कामगार आहात। आज या ठिकाणी शकुंतला फाउंडेशनच्या माध्यमातून दिवाळीचं औचित्य साधून तुम्हाला या ठिकाणी गोड तोंड करण्यासाठी साखर दिलेलं, काय सांगाल या संदर्भात? साखर दिली त्याबद्दल आम्ही शकुंतला फाउंडेशनचे आभारी आहोत। शकुंतला फाउंडेशनची स्थापना झाली, सामाजिक उपक्रम राबवले जातात। याच माध्यमातून दिवाळीची भेट म्हणून आज सफाई कामगार असतील, सर्वसामान्य महिला असतील, त्यांना आज आपण काय भेट दिलेली आणि तुमच्या काय भावना काय? आज शिवसेनेची शिकवण आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण। या माध्यमातून स्वर्गीय शकुंतला फाउंडेशन आणि आपले शाखा प्रमुख सचिन पाटील यांच्या वतीने आज तुर्भे विभागातील साफसफाई कर्मचाऱ्यांना मोफत साखर या ठिकाणी त्यांनी वाटलेली आहे। ते दरवर्षी दीपावली निमित्त काही ना काहीतरी सामाजिक उपक्रम या ठिकाणी करत असतात। त्याचप्रमाणे आज देखील त्यांनी साफसफाई कर्मचाऱ्यांसाठी साखर वाटप या ठिकाणी केलेलं आहे। आम्हाला आदरणीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांची शिकवण आहे की लोकांसाठी दीपावली निमित्त काही ना काहीतरी त्यांच्या घरात दीपावली चांगली साजरी होईल यासाठी काही ना काहीतरी केलं पाहिजे। त्या अनुषंगाने आज त्यांनी हा कार्यक्रम केलेला आहे। या ठिकाणी सचिन पाटील साहेब जे शाखा प्रमुख आहेत, सेक्टर 21 मध्ये प्रभाग क्रमांक 15 मध्ये आजच्या हा जो कार्यक्रम राबवलेला होता तो इथल्या वाड्यात दिवाळी निमित्ताने साखर वाटप त्यांनी केलेली आहे। त्यांच्या आईच्या नावाने स्वर्गीय शकुंतला फाउंडेशन आहे आणि त्यांच्या वतीने देखील या ठिकाणी लोकांची दिवाळी गोड व्हावी म्हणून या ठिकाणी त्यांनी हा उपक्रम राबवला। याच्या अगोदर देखील आदिवासी पाड्यामध्ये त्यांनी कांदा वाटप सारखा कार्यक्रम असेल तो देखील त्यांनी राबवलेला आहे आणि यापुढे देखील आई भवानी आई त्यांना त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी बळ देऊ ही इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद।
स्वर्गीय शकुंतला फाउंडेशनच्या वतीने ब्युरो आम्ही रिपोर्ट सफाई प्रबोधिनी कामगारांना नेंबे. दिवाळी पुढील निमित्त बातमीसाठी गोड अपडेट जाळून राहा. आम्ही त्यांना साखर प्रबोधिनी वाटप युट्यूब करण्यात आले. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल त्या आयकॉन दाबा. सफाई कामगारांना तुम्ही गोड दिलं, त्याचबरोबर त्याच्या अनेक समस्या असतात, आरोग्याच्या समस्या हा असतात, तर ते स्वर्गीय शकुंतला फाउंडेशनच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करणार आहात. हा आम्ही सोडवण्याचा प्रयत्न, त्यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या ज्या काही अडचणी आहे ते पण आम्ही फाउंडेशनच्या तर्फे अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. महानगरपालिका यापूर्वी पण स्वर्गीय शकुंतला फाउंडेशनच्या वतीने काही उपक्रम राबवलेला आहे? उपक्रम राबवलेला आहे. कांदा वाटप जे गरजू महिला आहे त्यांना वाटप करण्यात आलेला आहे.